नमस्कार. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी गौरी सूर्यवंशी. आज आपल्या सोबत आहे शिवसेना नाशिक शहरचे जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे साहेब. त्यांनी आज आपल्या एस मराठी न्यूज चॅनलला सदिच्छा भेट दिली आहे. नमस्कार साहेब. प्रथमतः नमस्कार, आपलं जय महाराष्ट्र. येस सर. आपलं पहिलेतः एस मराठी न्यूज मध्ये खूप खूप स्वागत करते. धन्यवाद धन्यवाद. आज तुम्ही सदिच्छा भेट दिली आमच्या कार्यालयाला तर कसं वाटतंय? आज अतिशय छान वाटतं. तुमचा कार्यालयाचा वर्धापन दिन हा एक दोन दिवसापूर्वी होऊन गेला, परंतु मी काही कारणास्तव कुटुंबांसमेत दिवाळी असल्यामुळं आणि सगळे मी बाहेर होतो, त्यामुळं मी त्या दिवशी येऊ शकलो नाही. तर आज मी मुद्दाम म्हणून आमच्या या कार्यालयाला तुमच्या भेट देण्यासाठी आलो. अभिमान यासाठी आहे, यात यस मराठी न्यूजचे जे संपादक आहे, जे आमचे सहकारी जुने शिवसेनेचेच आमचे पदाधिकारी होते आणि पूर्वाश्रमीचे ते माझे चांगले सहकारी आहे. एक ग्रामीण भागातून एक कार्यकर्ता येतो आणि होतकरू माणूस किंवा होतकरू कुणी पण जो होतकरू असतो तो अशक्य काही नाही, सगळं शक्य असतं. याच पद्धतीनं एक चॅनलची एक सुंदर अशी भरारी घेऊन आणि नवे नवे ते दिंडोरी तालुका नव्हे, नाशिक जिल्हा नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनी त्यांची ही उत्तुंग अशी चांगली भरारी घेतलेली आहे. निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी येऊन असं आपल्याच एका चांगल्या सहकार्याने एक चांगलं काम पुढं करत आहे याचा अभिमान वाटतो. म्हणून मला जरी 2 दिवस झाले असन कार्यालयाचं होऊन गेलं असेल वर्धापन दिन, तरी आज मी येऊन आल्या आल्या लगेच नाशिकमध्ये काल आलो आणि आज लगेच आपल्या कार्यालयात येऊन भेट देऊन आपल्याला मनापासून मी या कार्यालयाला, या आपल्या सर्व परिवाराला, कारण तुमचं एक कुटुंबच आहे. कारण आमच्यावर संस्कार तसे आहे. शिवसेना म्हणजे आम्ही कुटुंब मानतो. त्या पद्धतीनं आपलं सुद्धा यस परिवार, यस न्यूज चॅनल हा सुद्धा परिवार आहे. निश्चितपणाने इथं काम करत असलेले सर्वच तुम्ही, सुनील भाऊ जाधव असतील, संतोष कथार सर असतील, गौरी सूर्यवंशी असतील, आमच्या त्या 2 भगिनी असतील, या सगळ्याच मेन तुम्ही मेहनत घेणारी, एफर्ट्स घेणारी, काम करणारी कार्यकर्त्यास मी या चॅनलच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांना मनापासून मनपूर्वक शुभेच्छा देतो. दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि ह्या चॅनलने अशीच उत्तुंग भरारी घेवो असा नेहमीच माझा सपोर्ट असतोच आणि आपल्याला शुभेच्छा पण आहेत. तर साहेब, माझा पहिला प्रश्न असा होता की प्रथमतः आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि ती कशी झाली आणि त्यामधून तुम्हाला काय शिकायला भेटलं हे आम्हाला प्रेक्षकांना जाणून घ्यायला खूप आवडेल. निश्चित. प्रत्येकाच्या जीवनाची करिअरची सुरुवात ही काहीतरी एक आदर्श घेऊनच सुरू होत असते. तर पहिल्यापासून महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आणि वारकऱ्याची भूमी, शेतकऱ्याची भूमी, आपल्या कष्टकऱ्याची भूमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. तर शाळेत शिकत असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांची वाचनाची चांगली आवड होती आणि शिवाजी महाराजांचं पुस्तकातून ज्यावेळेस वाचायचो आपण, त्या वाचनामधून शिवाजी महाराज समजायला लागलं. छत्रपती शिवाजी महाराजचा मग एक लळा लागायला लागला. ते वाचनाची आवड निर्माण झाली आणि इयत्ता 10वी मध्ये असताना एक असा प्रसंग आला 87-88 साली. तर मग त्यावेळेस आम्ही गावामध्ये शिवसेनेची शाखा उघडायची. असं आमच्या भावंड वगैरे आमचे, म्हणजे माझे सिनियर लोक पण त्यामध्ये, प्रामुख्यानं आमचे दौलत ढाकणे असतील, आमचे भागवत तांबडे असतील, सोपन तांबडे असतील, एकनाथ चौधरी असतील, चंदूनाना चौधरी असतील, रत्नाभाऊ ढाकणे असतील, सुधामान्ना ढाकणे असतील, राजाभाऊ ढाकणे, असे आमच्या सवंगडी माझे सर्वच. मग आम्ही ती शिवसेनेची शाखा उघडायचं, जे गावामध्ये शिवसेना उघडायची असं लक्षात आलं. तर ती का उघडायची? तर बाळासाहेबांचं जो शिवसेना ही हिंदुत्वाच्या रक्षणासाठी
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेस काँग्रेसची सरकार असल्यामुळं अतिशय बेबंदशाही या राज्यात होती. एक माणूस तोच सगळं गाव चालवायचा, कोणाचं ऐकायला तयार नव्हता. किंवा म्हणजे गाव असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, राज्य असेल, तर त्याच्यामध्ये काँग्रेसचे जे काम करण्याची जी पद्धत होती आणि मराठी माणसावर नेहमी आम्ही मुंबई असेल, ठाणा असेल, नाशिक असेल किंवा उर्वरित महाराष्ट्र असेल, त्या ठिकाणी मराठी माणूस आणि हिंदुत्व ही एकजूट तयार झाली आणि मराठी माणसासाठी आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्यामध्ये मग निश्चितपणानं ते आमच्यामध्ये बी सहज जळलं. कारण पहिल्याच मिटिंगला मी आणि सुदाम ढाकणे आम्ही बुलेटवर मुंबईला दसरा मेळाव्याला गेलो होतो. मुंबई पण माहित नव्हती, परंतु आम्ही बुलेटवर त्यांच्याकडे ती आत्ताच्या ज्या आमदार आहिरेताई त्यांचे वडील बाबूलाल आहिरे त्यांची बुलेट आमच्या सुदामांनी घेतली होती आणि त्या बुलेटवर मी आणि सुदामांना ढाकणे आम्ही दोघ जण मुंबईला गेलो होतो दसरा मेळाव्याला. आणि बाळासाहेबांच्याकडे दसरा मेळाव्याला गेल्यानंतर दसरा मेळाव्याला जी आपली बॅटरी चार्जिंग व्हायची तर ती वर्षभर पुरायची. अन्यायाविरुद्ध लढा, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी या माध्यमातून आम्ही गावाखेड्यामध्ये छोटे छोटे समाजाची 80% समाजसेवा, 20% राजकारण अशी सुरुवात केली. मग त्यामध्ये लोकांना भेडसावणारे प्रश्न गावखेड्यावर, गावच्या ग्रामसेवकाकडे असणारी कामं, त्याच्यात होणारी अडवणूक पिळवणूक, तलाठ्याकडे असणारी कामं, त्यात होणारी अडवणूक पिळवणूक. मग त्या ठिकाणी आरोग्याच्या प्रश्नावर तुमच्या आरोग्याचे जे दवाखाने असायचे तिथं कोणी नसायचं. त्याच्यानंतर कोणी बी एखाद्या ज्याच्याकडे थोडी मसल पावर असली का त्यांनी लगेच समोरच्यावर अन्याय करणं, हे काय आमच्या बुद्धीला पटत नव्हतं. त्यामुळे आम्ही तिकडे त्या ठिकाणी पेटून उठण्याचं काम आम्ही बाळासाहेबांच्या शिवसैनिक म्हणून केलं. आणि ह्या दिंडोरी तालुका हा मी आपल्याला निश्चितपणानं सांगतो, माननीय या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे नेहमी सांगायचे, मला बारामती नंतर दिंडोरी, परंतु बारामती नंतर दिंडोरी मध्ये शिवसेना पेचण्याचं काम कैलासवासी खासदार राजाभाऊ गोडसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या तालुक्याचे त्यावेळेस तालुका प्रमुख आमचे कैलासवासी बाळकृष्ण धारराव साहेब, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थानं या कामकाजामध्ये उडी घेऊन शिवसेनेची पाळंमुळं रोवण्याची काम या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून, या मंडळीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक छोटे छोटे कार्यकर्ते आम्ही सर्व हे काम करत होतो. त्यानंतर आपल्याला त्या कालखंडामध्ये राजाभाऊ गोडसे खासदार झाले. त्यानंतर आपल्याकडे ह्याच्यानंतर विनायक भाऊ पांडे हे शिवसेने जिल्हा प्रमुख झाले. त्यांनी सुद्धा शिवसेनेचं अतिशय चांगलं काम उभं केलं. त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे गावखेड्यावर पूर्णपणे वाडीपाडी वस्तीवर शिवसेना रुजविण्याचं काम झालं. त्या माध्यमातून त्यावेळेस आम्ही पक्षाचे एक शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख अशा पदांवर काम केलं. गटप्रमुख, गणप्रमुख, विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख आणि जिल्हा प्रमुख असा माझा शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा प्रवास त्या माध्यमातून मी पूर्ण करू शकलो. आणि याच्यामध्ये मला वेळोवेळी या माझ्या सर्वच मंडळीचं, माझे सहकारी मित्र असतील, माझे गाव असन, माझी पंचकृषी असन, माझा तालुका असन, हा संपूर्ण जिल्हा यांचं आणि शहर, या जिल्हा शहरामध्ये आणि राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आणि सहकार्य मला नेहमी आणि अखंड आहे. त्याच माध्यमातून मी ही 80% समाजसेवा, 20% राजकारण हा बाळासाहेबांनी दिलेला मूळमंत्र, याच माध्यमातून मी काम करत राहिलो. त्याच कालखंडामध्ये तुम्हाला एक सांगायचं महत्वाचं म्हणजे, जसं शिवसेनेचा एक पंचायत समितीला आम्ही सुनील तालुका प्रमुख आमचे बंडूशेठ शिंदे साहेब होते, जिल्हा प्रमुख विनायक पांडे होते आणि सुनील घुमरेंना उभं केलं.
त्यावेळेस आम्ही अतिशय प्रामाणिकपणे मेहनत घेतली. पंचायत समितीला त्यांना निवडून आणलं. त्याच्यानंतर 2005ला मी शिवसेनेचं खातंच ओपन होत नव्हतं, जिल्हा परिषद नाही, कुठंच नाही, काय नाही. तर श्रीपत आबा चौधरी, कैलासवासी श्रीपत आबा चौधरी ह्यांना आम्ही जिल्हा परिषदची उमराळे गटाची उमेदवारी दिली. त्यांच्यासोबत खाली पंचायत समितीला शामभाऊ चे मोडके ह्यांना पण उमेदवारी दिली आणि त्याच्या बाजूला पाड्याचे संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. त्या माध्यमातून निश्चितपणानं त्यावेळेस संजय पवार आमचे एक दोन मतांनी गेले, परंतु मग जिल्हा परिषदेला श्रीपत आबा चौधरी साहेब आणि शामभाऊ बोडके साहेब हे दोन्ही लोक आम्ही निवडून आणले. जिल्हा परिषदेला पहिलं खातं खोलण्याचं काम आपण आपल्या हातून ते देवाच्या कृपेने आणि सर्वांच्या आशीर्वादानं, साक्षात महादेवाची कृपा आणि हे कार्य निश्चितपणानं त्यावेळेस झालं. तिथून मग शिवसेनेची निश्चितपणानं घोडदौड सुरू झाली. मी त्यानंतर आम्ही कुठं मागं फिरून बघितलंच नाही, कारण लोकांमध्ये माहिती होतं माझा आजही स्वभाव आहे, तो कालही होता, आजही आहे, उद्या आहे. मी जे बोलतो ते करतो. मी जे बोलतो तेच करतो. त्यामुळं मी निश्चितपणानं काम करत असताना प्रामाणिकपणा, निष्ठा, कसोटी, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सवंगड्यांची साथ आणि मायबाप जनतेचा आशीर्वाद या माध्यमातून मी आजही कोणती उडी असन, मी आजही जे बोलतो ते करतो. आणि या माध्यमातून निश्चितपणानं लोकांना माहिती माझी ओळखच ती आहे. माझी ओळखच ती आहे का की मी जर एखाद्याला शब्द दिला का तुम्हाला हे ठीक आहे, तुमच्या इथं आम्ही हे काय काम असेल तुमचं करून देऊ, तर निश्चितपणाने त्यासाठी आम्ही अनेक एफर्ट्स घेऊ, काही पण करू, पण ते काम करून देणार. त्यासाठी थोडा विलंब झाला असेल एखाद्याला, परंतु त्याचं काम पूर्ण कसं होईल, ते काम पूर्णत्वाकडे कसं जाईल, ते काम पूर्ण कसं होईल, या माध्यमातून आम्ही शिवसेनेच्याच माध्यमातून ही कामं सगळी आतापर्यंत आजतागत करतो आहे. आणि त्याच कालखंडामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून तुम्हाला जसं बोललो, बारामतीतून दिंडोरी पवारसाहेब बोलायचे, पण मग त्या कालखंडामध्ये या दिंडोरी तालुक्यामध्ये आदरणीय आत्ताचे आमचे अन्न औषध प्रशासन मंत्री नामदार झिरवळ साहेबच त्यावेळेस आमदार होते. त्या तालुक्यामध्ये कधीही तुमची आम सभा जी असती आमदारांची ती कधी होत नव्हती. ती त्यावेळेस मी स्वतः तालुक्यामध्ये एक चांगला प्रमुख पदाधिकारी असल्या कारणानं मी आणि पत्रव्यवहार करून ती आमसभा घ्यायला लावली. माझ्या सोबतीला आवर्जून नाव घेतलं पाहिजे, कारण डॉक्टर धाराराव आणि बंडू शिंदे साहेब त्यांच्यानंतर निश्चितपणानं अरुण वाळके आणि भाऊलाल तांबडे हे नाव, अरुण वाळके माझे कैलासवासी अरुण वाळके हा माझा एकदम चांगला सहकारी मित्र, आणि ते आणि मी आम्ही सोबत राहून त्यांना सोबत घेऊन आणि अनेक सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन एक चांगलं काम आम्ही उभं केलं. त्यावेळेस आमसभा घेतली, तालुक्यातल्या प्रश्नांना वाचा फोडली, त्या प्रश्न अधिकाऱ्यांच्या दरबारात नेऊन सोडून घेतले आणि लोकांना न्याय कसा होईल हेच काम, म्हणजे आमच्यावर जो पगडा आहे अन्यायाविरुद्ध लढा आणि न्याय करा आणि हिंदुत्वासाठी आणि मराठी माणसासाठी हे जे आमचं आहे ते आजही आहे, उद्या आहे, कायम अखंड आहे. याच माध्यमातून त्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल की आम्ही खताचा खूप मोठा तुटवडा भासायचा, शेतकऱ्यांना खतं मिळत नव्हती. मग त्या खतांचं आंदोलन असेल, खतांचं आंदोलन 2-2 ट्रक आम्ही त्या आवनखेडच्या यांच्या गावाच्या आपल्या जाधव साहेबांच्या गावाच्या पुढे एक ओझरखेड लखनौ फाट्याच्या पुढं त्या ठिकाणी आम्ही ट्रकच्या ट्रक अडवून लोकांना, शेतकऱ्यांना खतं, आम्ही जे काळ्या बाजारात जाणारा माल तो रस्त्यावर अडवला. एक शिवसैनिक कसा असतो, रस्त्यावरली कुठलीही अडचण असेल, दवाखान्याची असेल, कुठली असेल, शेतकऱ्याची असेल, कष्टकऱ्याची असेल, कामगारांची, तर लगेच शिवसैनिक धावून येतो, कारण हे संस्कार आमच्यावर झालेले आहे. मग त्या कालखंडामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो लगेचच त्या ठिकाणी ही खताच्या गाड्या अडवल्या, शेतकऱ्यांना खतं वाटून अर्थानं प्रामुख्यानं खताचे आंदोलन असेल, विजेचं आंदोलन असेल, आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो स्पेक्ट्रम इथर सारखं राशेगावला एवढं मोठं आंदोलन, तिथं 6 तास रस्ता रोको आपण स्वतः केला होता. त्या ठिकाणी कलेक्टरला त्याची दखल घ्यावी लागली. म्हणजे काय, शिवसेनेची चळवळ आणि जनजागृती, मग तो आसूड मोर्चा असेल, घंटानाद आंदोलन असेल, गावोगावी जण आसूड मोर्चा असेल,
असं गावागावात जाऊन उभं राहणं, असं त्या ठिकाणी आम्हाला लोक काय म्हणायचे, ही वेडी लोक आहे. पण आम्ही ध्येयवेडी लोक होतो, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक होतो. आणि गावात जाऊन म्हणून आम्हाला आज धनराज महालेंसारख्यांना त्यावेळेस आम्ही शिवसेनेत आणलं. त्याच्यानंतर आम्ही त्यांना स्वतः धनराज महाले, मी आणि अरुण वाळके आम्ही स्वतःनी नंतर त्यांना सोबत घेऊन आणि आदिवासीचं एक आंदोलन, मोठं आंदोलन केलं. तेव्हा जयंत दिंडे साहेब आमचे मार्गदर्शक होते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, मोठं आंदोलन केलं. म्हणजे आदिवासी विकास मंत्र्याला आम्ही पूर्णपणे त्या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे आम्हाला शेतकऱ्यांना, आदिवासी लोकांचा न्यायच करून घेतला आणि मग पुढे निघालो. त्याच्यानंतर आम्ही शाखा ओपनिंग असतील, गट नेमणुका असतील पदाधिकाऱ्यांच्या, शाखा प्रमुख असतील, गट प्रमुख असतील, गट उपप्रमुख असतील, इतक्या खालच्या लेवलपर्यंत जाऊन सगळ्यांना सोबत घेऊन आणि ज्येष्ठ लोक, सगळे ज्येष्ठ दिंडोरी तालुक्यातील सर्व ज्येष्ठ लोकांची फळी घेतली. त्याच्यामध्ये कैलासवासी बाजीराव कावळे साहेब असतील, त्याच्यानंतर बाळासाहेब मेदने असतील, आमचे संपदा नाना घडवजे असतील, दिनकरराव थोरात असतील, सुरेश भाऊ डोकळे असतील, अशा सगळ्या लोकांना सोबत घेऊन आणि आमच्या शिवसेनेची मोठी फळी. आणि म्हणून तालुक्यामध्ये त्यावेळेस आम्ही माजी आमदार आमदारजी चारोस्कर साहेब यांना आमच्या सोबत घेऊन मग आम्ही धनराज महाले साहेबांना, त्यावेळेस निर्जिरवळ साहेबांना थांबवलं आणि शिवसेनेचा आमदार म्हणून आदरणीय धनराज भाऊ महाले साहेबांना आपण विधान भवनात पाठवलं. लोकांनी भरभरून ते केलं, भरभरून प्रेम केलं. त्यानंतर त्यांनी पण तालुक्यामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात कामं केली. परंतु कालांतराने या गोष्टी चालूच असतात, हार जीत होत असते. याच्या माध्यमातून आणि शिवसेना वाढविण्याचं काम, पक्षाचं प्रामाणिकपणे काम आज आम्ही करत आहोत. माझा पुढचा प्रश्न असा होता की पूर्वीची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना यामध्ये काय फरक जाणवतोय तुम्हाला आत्ताच्या घडीला? निश्चितपणानं शिवसेना ही आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, यांच्याच विचारात शिवसेना आहे. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं की ज्या वेळेस तुम्ही काँग्रेसच्या विचाराला जाल त्यावेळेस हे दुकान बंद करा. आपण पण टीव्हीच्या चॅनलच्या माध्यमातून, रीलच्या माध्यमातून अनेक ठिकाणी बघितलं असेल. तर त्याच्यामध्ये हे आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना, या महाराष्ट्रातल्या म्हणजे 13 खासदार असतील, 40 आमदार असतील आणि असंख्य असे हजारो पदाधिकारी असतील आणि लाखो शिवसैनिक असतील, यांनी सगळ्यांनी ओरड करून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी ते ऐकलं नाही, कुणाला समजून घेतलं नाही, कुणावर विश्वासच ठेवला नाही आणि आपला एकेरीपणा चालू ठेवला आणि काँग्रेसच्या मागे फरफटत गेले. मग त्यावेळेस आदरणीय बाळासाहेबांचा शिवसैनिक, दिघे साहेबांचा शिष्य आणि जनसेवक, जनतेचा सेवक, अनाथांचा नाथ, खऱ्या अर्थानं संवेदनशील नव्हे, अतिसंवेदनशील आणि मायबाप जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ता, शेतकरी सुपुत्र, आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते माझे गुरुवर्य नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जो उठाव केला, याला खऱ्या अर्थानं ज्यावेळेस तुम्ही खोके, चोर, चोरला हे सगळ्या गोष्टी बोलले, परंतु तुम्ही काय सांगितलं, त्याच्यानंतर तुम्हाला काय दिसल, तुमचे हाल काय होतील, काय शी सराप दिला, काय वाईट शिव्या दिल्या, सराप दिले, शी सराप केला. परंतु मला एक सांगायचं आहे या माध्यमातून, मग त्याच्यानंतर निवडणुकींना सामोरे जाऊन, मग ती लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्यामध्ये जनतेच्या न्यायालयात जाऊन शिवसेनेला एवढा मोठा कौल मिळाला. मग आता तरी तुम्हाला चांगली बुद्धी दे, आम्ही श्री गणेशाला प्रार्थना करतो. आणि आता तरी त्या शिव्या सराप बंद करा, कुठेतरी धडा घ्या. लोकांचं जर ऐकलं असतं, विश्वासात घेतलं असतं, तर ही वेळ आली नसती, ही शिवसेना म्हणण्याची वेळ आली नसती. मी नक्की सांगतो, ही जी शिवसेना आहे, जी एकनाथ शिंदे साहेब तिचे मुख्य नेते आहे, ह्यांनी शिवसेनेत बाळासाहेबांची इच्छा होती ना, पण एक शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा. आणि खऱ्या अर्थानं मी धन्यवाद देतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांना आणि सर्व शिंदे साहेबांना साथ देणाऱ्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी एक बाळासाहेबांचा शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री केले आणि मुख्यमंत्री करून दाखवलं. आणि त्या माध्यमातून एक शिवसैनिक किती ज्वलंत असतो, जनतेप्रती त्याचं प्रेम किती असतं
हे खऱ्या अर्थानं अक्षरशः करून दाखविण्याचं धाडस कृती आदरणीय नामदार एकनाथराव शिंदे साहेबांनी केलं. आता आपण सुद्धा महिला लेक लाडकी लखपती योजना असेल, महिलांसाठी 50% एसटीचा मोफत प्रवास असेल, विद्यार्थिनींसाठी शालेय फी माफ असेल, तुमच्या अनेक ज्या लेक लाडकी लखपती योजना असेल, तुमची परत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, आणि आता तर आम्ही परत लाडकी सुनबाई आणि सुनेचं रक्षण कसं करायचं यासाठी सुद्धा शिवसेना पुढाकार घेते. म्हणजे समाजातल्या प्रत्येक संकटावर दुःखावर मात कशी करायची आणि त्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने विश्वास कसा द्यायचा, तर हे काम शिवसेनेच्या माध्यमातून नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना हे काम कृतीतून करून दाखवत आहे. याचा सार्थ अभिमान आहे. मला एक सांगा, बाळासाहेबांचं स्वप्न होतं राम मंदिर झालं पाहिजे, ते मोदींनी केलं. बाळासाहेबांचं स्वप्न होतं काश्मीरचा 370 कलम रद्द झाला पाहिजे, ते मोदींनी केलं. हीच तर मागणी होती बाळासाहेबांची, हिंदुत्व हेच तर होतं. मग एवढं सगळं असताना मग वेगळं काय केलं एकनाथ शिंदे साहेबांनी? आणि मग जर शिंदे साहेब जर मोदी साहेबांचा गौरव केला किंवा शहा साहेबांचा गौरव केला, अभिनंदन केलं, तेवढं तुमच्या पोटात दुखतं का बरं? कळत नाही मला. जे बाळासाहेबांचे स्वप्न होते ते मोदीजींनी साकार केले, आणि बाळासाहेबांचे स्वप्न होते एक शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा, ते सुद्धा मोदीजींनी शहासाहेबांनी साध्य केलं. त्यावेळेस एवढा मोठा उठाव झाला, त्यांनी पाठिंबा दिला, साथ दिली, आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब केले. म्हणून आज गोरगरीब जनता समाजामध्ये तुम्ही बघितलं असेल मागच्या कालखंडामध्ये 3 वर्षामध्ये शासन आपल्या दारीसारखा अतिशय मोठा उपक्रम या नामदार शिंदे साहेबांनी केला. 1 रुपयात पीक विमा योजना असेल, तात्काळ साहेबांकडे गेलं, काय काम आहे 2 मिनिटात त्याला विचारलं, लगेच सही करून देणार, लगेच फोन करून देणार, लगेच तात्काळ त्याचा निपटारा करणार. तुम्ही उल्लेख केला, हो. आता ई-केवायसी मुळे आता पतीचे किंवा वडिलांचा आधार कार्डचे जे हे आहे ओटीपी लागतो मोबाईलचा, तर काही महिलांकडे पती नाही किंवा त्यांचे वडील नाहीये, तर मग त्या ज्या महिला आहेत त्या नाराज झालेल्या आहेत की ई-केवायसी ही जी तुम्ही करायला लावताय त्याबद्दल ते नाराजी व्यक्त करतायत, तर त्यांनी काय करायचं? निश्चितपणानं अतिशय चांगला प्रश्न आहे तुमचावाला. आम्ही परत एकदा सांगतो, आमच्या लाडक्या बहिणींसाठी, आमच्या माता भगिनींसाठी असं काही तुम्हाला कुठं जर ज्या ज्या ठिकाणी अडचणी आठवल्या त्या ठिकाणी मी माझा फोन नंबर या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून मी जाहीर करतो, 81 81 97 11 11. कारण आम्ही ज्याला कुणाला अडचण आली तर त्याचं अडचण सोडविण्याचं काम तर आमचं आहे ना. आणि लाडक्या बहिणींचं विधवा महिला असतील, अनाथ महिला असतील, ह्यांना सहकार्य करण्याचं काम आमचं आहेच. त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आम्ही त्या अधिकाऱ्याला जाऊन विचारू का बरं होते. कारण काही टायमाला काय होतं, तुम्हाला एखाद्या ठिकाणी तुम्ही गेले, एखाद्या अधिकाऱ्याने तुम्हाला काय सांगितलं असेल, काय जे असेल ते, पण त्याच्यातून जर त्यांनी म्हणजे तुमच्या समजून घेण्यात काही अडचण आली असेल किंवा त्यांनी तुम्हाला समजून घेण्यात काही अडचण आली असेल किंवा उगाच काहीतरी अडचणी निर्माण झाली असेल, त्याच्यावर आम्ही तिथे समोर बसून त्यांच्या दोघांमध्ये सुसंवाद घडून आणून निश्चितपणानं त्यांचं अडलेलं काम, रखडलेलं काम पूर्ण करू. या शासनाचं परत एकदा सांगतो मी तुम्हाला, आता सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी अनेकदा वेळोवेळी सांगितलं आहे, लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही, लाडक्या बहिणीचे आम्ही पैसे थांबवणार नाही, लाडक्या बहिणीची योजना ही कायम चालू राहील. मग काही याच्या व्यतिरिक्त काही अडचणी असेल तर त्यांनी निश्चितपणे ज्या ज्या ठिकाणी ते राहत असतील, मी या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, त्या ठिकाणी आमच्या लाडक्या भगिनींनी त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा, त्या कार्यालयात जावं, त्यांची अडचण असेल ती सांगावी, निश्चितपणानं त्यांचा न्याय होऊन जाईल. असं आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहे, त्यामध्ये तुम्ही महायुतीकडनं लढणार आहात की स्वबळावर लढणार आहात? निश्चितपणानं महायुती म्हणून आम्ही सरकारमध्ये बसलो आहोत आणि महायुती म्हणून आम्ही काम करत आहोत. आत्ताच झालेल्या विधानसभेमध्ये आम्ही महायुती म्हणून आपल्या तालुक्याचे आमदार आणि जिल्ह्यातील सर्व आमदार आणि राज्यातील सर्व आमदार हे आपण महायुती म्हणून निवडून दिलेले आहे. आणि शिवसेना ही आदेशावर चालणारी संघटना आहे. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आमच्या ज्या ज्या वेळेस बैठका असतील, महत्त्वाच्या मीटिंग्स असतील,
त्या ठिकाणी आम्हाला महायुती म्हणून लढण्याचं सांगितलेलं आहे. आम्ही महायुती म्हणून आत्ताही काम करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस पक्षाचे वरिष्ठ म्हणजे पक्षाचे नेते नामदार एकनाथ शिंदे साहेब, शिवसेनेचा पक्ष आदेश जो असेल त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ. आज तर आम्ही 100% महायुती म्हणून लढलोय, महायुती म्हणून लढणार आहोत. तर काही प्रमाणावर गटबाजी चालू आहे, तर त्यावर तुम्ही कसा तोडगा काढणार? शिवसेनेमध्ये कुठलीही गटबाजी नसते, नाही आहे. शिवसेनेमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते एकच आहे, आदरणीय नामदार एकनाथराव शिंदे साहेब. आणि शिवसेनेमध्ये संघटनात्मक पद असतात, संघटनात्मक जे जबाबदाऱ्या असतात, संघटनात्मक दृष्टीतून सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करायचं असतं आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेल्या कामामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं असतं. आणि असा काही गटातट वगैरे आमच्याकडे कुठं काही प्रमाण किंवा मला काही दिसलं नाही कधी. जे आहे आता समजा तालुका प्रमुख असतात आमच्याकडे, तालुका प्रमुखाच्या आदेश जो काही आदेश असतात पक्षाचा ते खाली देतात. मग तो उपतालुका प्रमुख असेल, गट प्रमुख असेल, गणप्रमुख असेल, शाखा प्रमुख असेल, कुणी स्थानिक स्वराज्य निवडून आलेले पदाधिकारी असतील, मग ते नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती, सर्वांना ही कार्यप्रणाली ही प्रत्येकाला लागू आहे. आम्ही सुद्धा सर्व कार्यकर्तेच आहोत, त्यामुळं अशी गटबाजी वगैरे काही नाही. मला तर नाही जाणवते कधी काही गटबाजी वगैरे. माझा शेवटचा प्रश्न आहे आता की उभाठा गट म्हणजे शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे गट, थोडक्यात म्हणजे ठाकरे ब्रँड ही जी चर्चा चालू आहे ते एकत्र येणार, त्यावर तुमचं काय मत आहे? निश्चितपणाने प्रत्येकाला कुठल्याही गोष्टीची थोडीशी येणाऱ्या वाऱ्याची पण असेल, येणारं झुळूक असेल, एखादा पाऊस असेल, एक चाहूल लागल्यानंतर त्याची उत्सुकता असते. तर निश्चितपणानं त्यांनी दोघांनी एकत्र यायचा हा त्या लोकशाहीचा अधिकार आहे. आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय राज ठाकरे साहेब यांनी एकत्र यावं, निवडणुकीला सामोरे जावं, काही अडचण नाही. असं आम्हाला काही असा फरक वगैरे काही फरक नाहीये, मी पडणार पण नाही. कारण काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काय फरक पडणार हो? शिंदे साहेब तुम्ही बघितलं असं, आज रात्रंदिवस 24 तास काम करता. त्यांनी आम्हाला सगळ्यांना असं कामाला लावून टाकलेलं आहे की आम्ही 24 तास कामात अडकेला असतो. सकाळी कधी होती, संध्याकाळ कधी होती ते समजत नाही. कारण काम करणाऱ्या माणसाला काय सामन्याला तर भीत नसतो ना, कोण आहे समोर, काय येणार आहे, काय अडचण आहे, असं काही नाही. त्यांनी एकत्र यावं, त्यांना लकलाभ असो, त्यांना शुभेच्छा. आणि आम्ही आमच्या कार्यातून, आमच्या कामातून, आम्ही केलेल्या एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री त्यांनी घेतलेल्या निर्णयातून, त्यांच्या केलेल्या कामातून जनतेला सामोरे जाऊ. आणि जनता जनार्दन जो न्याय देते तो मान्य असतो. आणि आपण पाहिलं आहे जनतेच्या न्यायालयामधून एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेला शिक्कामोर्तब केलेला आहे. निश्चितपणाने येणाऱ्या कार्यकाळामध्ये सुद्धा आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. जनता ही अखंड एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती प्रचंड विश्वास आहे, लोकांना त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळात सुद्धा अजून चांगलं काम कसं करता येईल, तालुक्याचं असेल, आपल्या परिसराचा असेल, आपल्या गटात असेल, आपल्या गणात असेल, असा विकास कसा करता येईल, आपल्या गावात विकास कसा करता येईल, याच्याबद्दल आम्हाला विचारा. आम्ही कुठल्या गटातटात नाही, आम्ही कुणाच्यावर काही जळत पण नाही, देश पण करत नाही. कारण देश करणं चांगलं नसतं, जळलं तर काहीच चांगलं नसतं. तर ते दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याला आमच्या शुभेच्छा आहे. त्याबद्दल आम्हाला काही जळायचं काही काम नाही किंवा त्यांचा द्वेष करायचं कुठलंही काही काम नाही. ते त्यांचं काम करतील, आम्ही आमचं काम करू. कामातून जनता निर्णय देत असते, जनतेचा निर्णय हा सर्वमान्य असतो. धन्यवाद. आपण आपल्या चॅनलमध्ये आम्ही आपल्या स्वागतासाठी आलो, परंतु आमच्याशी संवाद साधून आम्हाला पण तुम्ही तुमचा वेळ दिला आणि आपला चांगला संवाद झाला. निश्चितपणानं तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांना आम्ही काय तोडकी मोडकी उत्तरं देऊ शकलो, परंतु आम्ही जे काय करतो तेच आम्ही सांगतो, उगाच तर काही सांगत नाही. निश्चितपणानं धन्यवाद. आपण केलेल्या सर्व प्रश्नांचं उत्तर आम्ही प्रामाणिकपणे, निर्भीडपणे, कारण सत्य हे निर्भीड असतं, काम करणारा कार्यकर्ताच बोलू शकतो. त्यामुळं आणि सर्वांना माहिती आहे आम्ही काम करणारी कार्यकर्ते आहोत. त्यामुळं पुनश्च एकदा आपल्या चॅनलचं धन्यवाद. चॅनलच्या माध्यमातून माझ्या सर्व मायबाप जनतेला, सर्व समाज बांधवांना मनापासून मनपूर्वक दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या चॅनलला पण खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद साहेब, आपला अमूल्य वेळ आमच्या एस मराठी न्यूज कार्यालयात सदिच्छा भेट देऊन दिला आणि पुढच्या तुमच्या भावी वाटचालीसाठी आमच्या प्रेक्षकांकडून आणि आमच्या एस मराठी न्यूज परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.